रिद्धी सिद्धीचा नायक शंकरपुत्र पार्वती नंदन गणपती गजानन श्री गणराया चरणी विनम्र अभिवादन। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी आपल्या तळपत्या समशेरीने हे हिंदवी स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज, सिंहाचा छावा संभाजी महाराज यांना त्रिवार मुजरा। या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः। स्त्री शक्ती देवी मातेच्या चरणी विनम्र अभिवादन करीत शिवम मित्र गणेशोत्सव मंडळ दत्त चौक वाकेश्वर रोड बडूज आलेल्या सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहोत। स्त्री म्हणजे देवता, स्त्री म्हणजे शक्ती, स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे पावित्र्य। इथे नुसते बोलणारेच अधिक आहेत, वास्तवात मात्र ती ठरते पायातली वहाण। आजही भर रस्त्यात तोडली जातात तिच्या अपूर्वची लक्तर। अगदी आधुनिक युगाच्या उंबरठ्यावरही माणसामधलं हे पशुत्व आजही कायम आहे। मग या साऱ्या अत्याचाराचा तिने कसा सामना करावा? हो, आहे एक पर्याय आहे, किंबहुना तो एकच पर्याय आहे। कारण सुनसान वाटेवर जेव्हा मदतीला कोणीच धावून येत नाही तेव्हा तिनेही कोणापुढेच हात पसरू नयेत, तर आपल्याच मनगटात भरावं सामर्थ्य इतिहासाच्या अस्मितेचं। आणि हाच आहे आमच्या शिवम मित्र मंडळाचा प्रयास। म्हणूनच मुजरा रयतेचा राजा घडवणाऱ्या जिजाऊ आऊसाहेबांना, वंदन सावित्रीबाई फुले आणि पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांना, नतमस्तक प्रत्येक देवी समोर आणि नतमस्तक प्रत्येक माऊली समोर, प्रत्येक आई समोर, तर देशाची पहिली महिला फ्लाइंग युनिट कमांडर बनलेली एस धामी आणि आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये देशाला अनेक सुवर्ण पदके मिळवून देणारी हिमा दास या महिला खेळाडूंचं मनापासून अभिनंदन। समाज प्रबोधन हाच शिवमचा ध्यास आहे आणि उत्तम कलाकृती हा शिवमचा श्वास आहे। तेव्हा हीच सामाजिक, पौराणिक, कौटुंबिक, ऐतिहासिक आणि वैचारिक देखाव्यांची परंपरा कायम राखत शिवम मित्र मंडळ यशस्वीरित्या 24व्या वर्षामध्ये पदार्पण करीत आहे। तेव्हा श्री रंगदेवता आणि गणेश भक्तांना विनम्र अभिवादन करीत सविनय सहर्ष सादर करीत आहोत वर्तमानाला भेदणारा ज्वलंत इतिहास, शिरस्ता शिवशाहीचा, शिरस्ता शिवशाहीचा। काय फिरवण का काय री जायला होट तेरे प्यास लगे तुझ्या म्हणे अरल्या का झळका लागलीस की बाबा, आणि कपडं लईच मारणार र। ए हात लावायने माग 7,000 घातल्यात। अरे पुण्यात घेतल्यात रे। आणि बाण पैसे दिले कसं तुझ्या? नाही म्हणत नाही आपला बा, आणि चुकून नाही बी म्हटलं तर त्याच्या आईला राडाच करीन घरात। आई शपथ, परश्या बी इजलं सोड, काय कडक दिसतंय रे। म्हणे लेका तुझं इम्प्रेशन डाऊन झालं बघ आता।
रे पद्या नाद खोळाल्या का पोरींची लाईन लागणार माग तुझ्या आता. हे साल्यानो राजे म्हणायचं आणि मुजरा करायचा. हान मुजरा राज. बसून घ्या बसून घ्या. हे चला 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 पुरी यायला लागल्या. हिरवगार आता कसं निसर्ग सौंदर्य खुललंय बघ गड्या. ए रव्या म्हण्या जरा बाजूला वा बाजूला वा. हे बघा ती पोरगी आहे का नाही ही नाही मग पिवळ्या स्कर्टच्या बाजूवाली. कशी आहे कशी आहे कशी आहे सांग की. काय सांगायचं तुला. अरे कडका कडका कंडका खरं कंडका आपण फोडणार आहे. तुमची वहिनी होणार ती तात्पुरती. हा का त्याच्या आईला हे प्रत्येक वेळेला असं करतेस मग तू. आईला काय काय कसं काय रे. बाजूला बाजूला या बाबा ये. ते नव्ह इतका तापग्रह करून कुठं जायचं म्हणतो. सोडू का आमच्या बुलेट वरनं बसा. जाऊ द्या मला वाट सोडा प्लीज. असं कसं तुमची आणि आमची वाट एकच आहे. चला गे जाऊया की जोडीनं. हे बघा बघतोच आहे गे का वेगळं काय दाखवायचं तर. हा आता असं डोळं भरून बघायचं म्हणूनच थांबलेले नाही तुम्हाला. हा बसा बसा बुलेटवर बसा पाठशेरी बसा. आत्ताच्या असं झटकायचं नाही हो. फक्त 1 तास 1 तास द्या आम्हाला. तुमचं आयुष्य बनवून टाकतो तुमचं आयुष्य. मी काय म्हणतो वहिनी 14 लई स्वस्तातला 1 तासात आयुष्याचा फायदा बसा बसा. आणि राजाचा शब्द आहे हो. आईश करशील आईश. आयुष येतेच का मग राजेंची राणी बनून. राजू कचरा करायला तुमचा. असं जायचं नाही राणी साहेब. अजून राणी साहेब म्हणतोय तोर मानानं यायचं. कारण इथली प्रत्येक वाट आमच्या मर्जीनं मोकळी होते. समजलं का राणी साहेब. हात सोडा माझा प्लीज. प्लीज 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 कोणतरी वाचवा प्लीज. माणसानं माझा हात पकडला. कोणीतरी धावा धावा ना प्लीज. कुणीच धावलं नाही कुणीच धावलं नाही. आम्हाला कसं इथं विरोध कोणी बी करणार नाही. कळलं का राणी साहेब. मग कसं होणार माहिती का राजांची आज्ञा ऑर्डर दिले. उचलला गेला आणि घेऊन चला एखाद्या झोडपात. मग काय आमच्या माणसांनी उचलली आणि झोडपात नेली उद्ध्वस्त केली आणि डोसक्यामध्ये ठोंका टाकून तिला मारून टाकली. मूड लागला तर मारून बी नाही टाकणार तसंच सोडून देणार. पण तसं जगलं तरी जगायची चोरी. लोक नावं ठेवणार तोंडावर थकणार. रोज येणाऱ्या जाणाऱ्या नजरांचं बलात्कार. अरे कुणी सांगितलं एवढं रामायण घडवायला. त्याच्यापेक्षा गोडी गुलाबीनं हात धरायचा प्रेमानं हो म्हणायचं राणी झालं म्हणायचं आणि आनंदानं बरोबर यायचं. मग काय आनंदी आनंदगळे तुला पण आम्हाला पण. एवढं सगळं झेलण्यापेक्षा का नाही एक झटक्यात निकाल लावून टाकायचं. कसं चायना एका झटक्यात निकाल असा लावायचा असतो. तुला काय वाटलं रे पोरींची जात म्हणजे गरीब गाय कधीही वेसण धरावी आणि दावणीला नेऊन बांधावी. हे सहज समजतं तुम्हाला. राजे ना तुम्ही. राजे लायकी आहे का तुझी त्यांचं नाव घ्यायची. राजांसारखी दाढी वाढवली भगवी चंद्रकोर लावली म्हणजे राजे. काय ठाऊक रे तुला राजांबद्दल. रस्त्यावर उभं राहून पोरींची छेड काढण्याची हिंमत म्हणजे शिवाजीराजे. काही असल्या रुबाबाची किंमत म्हणजे शिवाजी राजा. कोणाला माहिती आहे त्या राजांचे गुण.
ज्या काळात बाईची आबरू भर रस्त्यात लुटली जात होती, सहज घराबाहेर पडलेली तरणी ताठी पोर घरी येईल की नाही याची शाश्वती उरली नव्हती. पातशाही सल्तनतीची पदं मिळवण्यासाठी स्वतःच्या पोरीबाईंना यवनी जनानखान्यात कोंबणाऱ्या भेकडांची अवलाद इथं राज्य करत होती. त्या काळात स्त्रीला मराठ्यांच्या देवाऱ्यातील देवता बनवणारा वीर होता माझा शिवाजी राजा. तिच्या आबरूसाठी रांझ्याच्या पाटलाचे हात पाय तोडणारा माझा शिवाजी राजा. कल्याणच्या सुभेदारच्या रूपवती सुनेला आई मानून पाठवणी करणारा एकमेव वीर होता माझा शिवाजी राजा. शिवाजीचा इतिहास अभ्यासक्रमात नाही म्हणून दाशनात बांधून ठेवणाऱ्यांना काय करणार शिवाजी. अशीच ती घटना कुणालाही ठाऊक नसलेली या कोल्हापूर भागातच निपाणी जवळ बेलवाडीत घडलेली, पण कुणाला माहित नाही म्हणून मातीतच दडलेली. ती घटना समजून घेतली ना तरी कळेल कोण होता शिवाजी राजा. वारे माझ्या बछड्यांनो, गेले 25 दिवस शिवाजीला भंडावून सोडले तुम्ही. राजा म्हणलो होतो ना तो स्वतःला. येईल आता आणखी काही दिवसात आमच्या समोर नाक घासत. सावित्री अक्का, एक बोलू काय म्या? बोल नारायणा. आमच्या सैनिकांची कर्तबगारी पाहून आज आम्ही खुश आहोत. आता काय हवं आहे ते सांग. सावित्री अक्का, मला एवढंच सांगायचं, स्वतःच्या ताकदीचा एवढा बी गर्व बरा नव्हा. नारायणा अक्का, आज राग येईल तुम्हाला माझ्या बोलण्याचा, पण उद्या तुम्हाला पटल बघा ते. तुमचा तो उद्या आम्ही आजच आमच्या मुठीत बांधलाय. शिवाजी एवढा तकलादू राजा वाटतो काय तुम्हाला? मराठा मुलूक देव मानतोय त्याला. सावित्री अक्का, ज्यानं दिल्लीपती औरंगजेबाची नींद हराम केली तो शिवाजी आहे. तोच शिवाजी आज आमच्या समोर लाचार आहे. गेल्या 25 दिवसात आमच्याशी झुंज देताना आमच्या गढीचा 1 टक्काही काढता आला नाही त्याला. अक्का, त्याला बी काय तर कारण असल. शिवाजी स्वतःहून आमच्या वाटेला गेला नाही. आपण कुरापत काढली त्याची. पुरी दक्षिण जिंकून ते रायगडाला परत चालला होता आणि वाटत त्याला गाठून आपण त्यांच्या गाड्यांचं बैल पळवून आणलं. हे बरं नव्हा अक्का? युद्धात बरं आणि खरं असं काही नसतं नारायणा. इथं जो जेता तोच नेता असतो. शिवाजी काल कोण होता याच्याशी आमचा मतलब नाही. आम्ही फक्त जाणतो आत्ताचा क्षण आणि तो आम्ही जिंकलाय. लक्षात ठेवा, झुंज देणं हीच वीरांची प्रतिष्ठा आहे. दाखवून देऊ आम्ही अखिल हिंदुस्थानास. बेलवडीची सावित्रीबाई देसाई सुद्धा इतिहास निर्माण करू शकते. जशी तुमची मर्जी. इथं माझीच मर्जी आहे. बोला शंभो, बोला शंभो. जगदंब जगदंब. महाराज, ऐसे चिंताग्रस्त राहू नये. निघेल काही तोडगा यातून. तोडगा? रघुनाथ पंत, आम्ही तोडगा शोधतो आहोत असं का वाटतं आपल्याला? तसं समजत असाल तर पंत, या युद्धाची तोड पहिल्या दिवसापासूनच आमच्या हाती होती. आम्ही ठरवलं असतं तर ही बेलवडीची गढी जाता जाता उद्ध्वस्त केली असती. पंत, राजांचा हुकूम होता आम्हाला. समोर लढणारी बाई हाय, तिच्यावर शस्त्र चालवलं तर मराठ्यांनी नारीचं राज्य उद्ध्वस्त केलं. यो कलंक लागल कपाळावर. होय हंबीरराव, रात्रंदिन हीच चिंता सलते आम्हाला.
अवघ्या कावेरी पट्टम ते वृद्धाचलम पर्यंतचा बेला दक्षिण जिंकणारी आमची ही सेना, ही बेलवडीची गढी तिच्यासमोर काय कौतुकाची. हा आमचा येसाजी कंक कुतुबशहाच्या आखाड्यात आमच्या शब्दाखातर हत्तीला चितपट केला यानं. या सावित्रीबाई देसाईच्या संपूर्ण फौजेपुढं आमचा हा एकटा मावळा देखील पुरेसा आहे. मग राजे, हा विलंब कशासाठी? गेले 25 दिवस आपली फौज लढतीये, अद्याप यश पदरी पडत नाही. दक्षिणेशी मिळालेली दौलत या युद्धावरच ओळवून टाकायची की काय आपण? पंत, ऐसे खचून जाऊ नये. आम्ही आता वेगळा विचार करतो आहोत. ऐसे समजा की सावित्रीबाईंना आम्ही 25 दिवसाची संधी दिली, आता या उपर नाही. कुरापत त्यांनी काढलीये, त्याची शिक्षा त्यांना भोगावी लागेल. म्हणजे महाराज आपण हल्ला करायचा? हंबीरराव, आपण आमचे जाणते सेनापती, युद्धामाजी भावनांची गल्लत करू नये हे आपणासही उमगावया हवे. समोर स्त्री आहे म्हणून शस्त्र न चालवावे तर महाभारतातल्या भीष्मासारखी गत होईल आमची. इथेच शरपंजरी पडावे लागेल आम्हाला. महाराज, हे करताना आपणच किती यातना होत आहेत जाणतो आम्ही. रघुनाथ पंत, त्या वेदनांची पत्रासही आम्ही ठेवत नाही. जखमांची आभूषणे मिरवायची हौस असते मराठ्याला. वाईट एवढंच की या जखमा आपल्याच लोकांनी दिल्या. अफजल खानाच्या फौजेतून आमच्यावर चालून आलेले आमचे चुलते मंबाजी राजे भोसले, खानाला जाऊन मिळालेला आमचाच सवंगडी खंडोजी खोपडा, आमच्यावर शस्त्र उगारणारे सुप्याचे मोहिते मामा यांनी तरी वेगळं काय केलं पंत? जगदंब जगदंब. पंत, भाऊबंदकीचा शाप आहे या मराठी रक्ताला, अगदी महाभारत काळापासून. सखोजीराव. जी राजे. जैसे जे असेल तैसे स्वीकारावे. भारी कलंक राखतो म्हणून विस्तव शेल्यात बांधू नये. उद्ध्वस्त करा ही बेलवडीची गडी आणि आपले चोरीस गेलेले सर्व सामान हिसकावून घ्या. जी राजे, असंच करतो. हे चला रे. जगदंब जगदंब. बोला शंभो, बोला शंभो. हे सावित्रीबाई, लय वाघिणीचं टेंबा नगे मेरे हो. गवा जाते पडते ते कळायचं बी नाही. अरे जा, वाघिणीच्या दाताला हात घालायला गाडी तेवढ्या तोला मुलाचं असावं लागतं. दुसऱ्याचं नोंद हुडकया, स्वतःच तोंड सोडू नये. मुगाड्याने आमच्या राजांचा चोरलेला ऐवज परत कर. सावित्री मिळवते ते मनगटाच्या बळावर. गेले 25 दिवस आमच्याशी लढून तुमची मनगट शिणली असतील तर काकडाचा आहेर पाठवू का आम्ही त्या मनगटांसाठी? सावित्रीबाई, आता बघच तू मावरच्या मनगटातली राग. महाराज, महाराज, आपली फतेह झाली. जगदंब जगदंब. का? हे ऐकून आनंद नाही वाटला महाराज? आनंद? आनंद झाला ना पंत, पण या आनंदापेक्षा आम्ही कुणा विरुद्ध लढलो याचा सल मोठा आहे. असो, आमच्या वीरांनी पराक्रमाची शर्थ केली आहे, त्यांची वाखाणणी व्हायलाच हवी.
मुजरा महाराज. या हंबीरराव या. भले शाबास, मावळ मूर्खाचं नाव राखलं. महाराज, आता पुढची मोहीम सुकर व्हावी. अवश्य पंत, पण जाण्याआधी आम्हास त्या वीरांगनेचं दर्शन घ्यायचंय जिने अखंड मास आमच्या सैन्याशी झुंज दिली. महाराज, हा आपला हातचा चेव बघून मातूर तिनं पळ काढला नव. हा आपलं सखुजीराव गेलं तिच्या मागावर. आता कैद करून आणतील बघा. कैद? कैद? काय बोलताय हंबीरराव? ही ऐसी मुलुखगिरी कुणी करायला सांगितली? विजयी झाला म्हणजे स्त्रीत्वाचा सन्मान पायदळी तुडवायचा अधिकार लाभला की काय तुम्हाला? माफी असावी महाराज, पण युद्धाच्या धामधुमीत असं काय होऊन गेलं की भानच राहिलं नाही बघा. ठीक आहे, येऊ द्या सखोजीरावांना. याचा जाबसा घेऊ आम्ही. मुजरा राजे. या सखोजीराव, भले पराक्रम गाजवून आलात. राजे, बयांनी शिकली होती हातून, म्हणून मागावर जाऊन घेऊन यावं लागले. सखोजीराव, जी, यापुढे अदब सोडू नये. आज मराठी राज्यासाठी आपण भीम पराक्रम गाजवलात. जे गेल्या 25 दिवसात साध्य झालं नाही ते पळभरात मिळवलं, म्हणून ही कसूर माफ करू आम्ही. सावित्री अक्का, आम्हास जैशा आऊस आहे तैशा आपणाकडून बदामल झाला म्हणून आम्हास लढावे लागले आपल्याशी. तरीही आपल्या पायाशी आम्ही नम्र आहोत. आईच्या मायेनं. आई, कशाला त्या पवित्र शब्दाचा अपमान करतो आहेस? युद्धात विजय मिळवलेले उन्मादी राजे तुम्ही. आपल्या मदमस्त मुखात ही नम्र भाषा शोभत नाही. सावित्री अक्का, विजयी वीर झाला तरी त्याला शिंग फुटत नाहीत. तो माणूसच राहतो. आम्हीही आमचं माणूसपण सोडलेलं नाही. माणूसपण? माणूसपणाची व्याख्या ही तुम्हीच ठरवावी. सगळे नीती नियम विजेत्यांना अनुकूल असतात. पराजितांच्या बायकांना बटीक बनवणं ही देखील नीतीच ठरते. अशा वेळी ही सावित्रीबाई तुझ्या समोर बटीक बनून उभी आहे राजा. तू ही मनसोक्त भोग घे तिचा. सोड अजून तुझी कोण बकबकलेली गिधाडे असतील तर तिच्या लाचार देहाचे तुकडे तोडण्यासाठी. हीच रीत आहे राजे, हीच रीत आहे. सावित्री अक्का, या असल्या रीतीभाती शिवाजी मानत नाही. स्त्री म्हणजे आमच्या देव्हाऱ्यातील देवता. त्या आदिशक्ती भवानीचं रूप आम्ही आपल्या ठाई मानतो. बस बस झालं तुझं हे ढोंग. एवढी नियत तुझ्या अंगी असती तर भर रानात आमच्यावर हे वासनांध कुत्ते सोडले नसतेस तू. वासनांध कुत्ते? वासनांध कुत्ते म्हणजे सावित्री अक्का, काय झालंय? सखोजीराव, काय ऐकतो आहोत आम्ही? राजे, ते म्हणजे सखोजीराव, तुम्ही या देवींवर बलात्कार केलाय. बलात्कार केलाय तुझ्या या चांडाळ शिपायानं. भर रानात आपली लुटली माझी. बोल बोल राजा, कुठं गेलीये तुझी ती नीतिवत्ता? आता कुठं गेली आहे? साहेब, भवानी आई, हे काय घडलं? सखोजीराव, तू हे नीच कर्म करावस. काय वाटलं तुला? महिनोन महिने झुंजणाऱ्या या वाघिणीची तू शिकार केलीस म्हणून तिची अशी विटंबना करण्याचा अधिकार तुला मिळाला. सखोजीराव, हरामखोर. महाराज, सावित्रीबाई तैशी आपली शत्रूच आहे. त्यांच्या कुकर्माची सजा. कुकर्म? पंत, प्रत्येक जण आपलं सत्व जपत असतो. या स्वत्वासाठीच लढत असतो. इथं जिंकणारे सिकंदर ठरले म्हणून हरणाऱ्याचं मोल कमी होत नाही. आम्ही सत्ताधीश आहोत म्हणजे साक्षात ईश्वर नव्हे की प्रत्येकानं आमची सत्ता कबूल करावी. आम्ही हे स्वराज्य उभं केलंय ते या रयतेच्या कल्याणासाठी. ती रयतच इथं नाडली जात असेल
तर पातशाही आणि शिवशाही यामध्ये फरक तो काय राहिला? नाही सकोजी नाही, तुझा हा गुन्हा आमच्या लेखी क्षम्य नाही. राजे राजे, एकटा माफी द्या. या माफीसाठी हवं तवा रगत सांडू आम्ही. राजे, रक्त सांडण्याची भाषा करणारा माफी मागत नसतो जीवासाठी सकोजी. स्वतःच्या हाताने शिर उतरवून ते मातीत मिसळत असतो. जीवापेक्षा इब्रत मोठी असते, तीच इब्रत तू सोडलीस सखोजी. मग तुझा हा जीव काय कामाचा? राजू, आंबेरराव जी राज, तापलेल्या सळ्या घेऊन या हरामखोराचे आधी डोळे काढा. आत्ताच्या आत्ता ज्या नजरेनं परस्त्रीचा हव्यास ठरला ती बेचिराख होऊ द्या. राज, आणि त्यानंतरही त्याला पैसाच तडफडत ठेवा. या बेलवडीच्या अंधार कोठडीत सडू द्या जन्मतो. राजा नाही, राजा नाही, माफी माफी करा. एकदा राजा माफी करा. घेऊन जा याला. राजा माफी आहे. राज राज, एवढी कठोर सजा? होय हंबीरराव, एवढी कठोर सजा. एखाद्या परकीय सुलतानानं आमच्या माय भगिनीच्या अब्रूला हात घातला असता तर आपण काय केलं असतं हंबीरराव? हेच केलं असतं ना. मग न्यायासनासमोर आप परका नाही. सवाल फक्त सावित्रीबाईचा नाही हंबीरराव, या मराठी मातीतल्या हरेक लेकीबाळीचा आहे. अल्लाउद्दीन खिलजीच्या वखवकलेल्या वासनेला बळी पडू नये म्हणून स्वतः जाळून घेतलेल्या हजारो राजपूत रमणींचे आत्मे आजही आक्रंदन करून आम्हा सांगतायत की राजे न्याय द्या, राजे न्याय द्या. आणि मग हाच न्याय असेल आमचा, या शिवाजीचा. हाच शिरस्ता शिवशाहीचा. असा शिरस्ता होता शिवशाहीचा. एक तो राजा होता लेकी सुनांच्या आबरूला जपणारा. आणि तुम्ही राजे, भर रस्त्यात पोरींची छेड काढणं मर्दांगी वाटते तुम्हाला? यातून मग बळी जात राहतोच फुलेवाडीच्या एखाद्या पल्लवी बोडेकरचा. तरी तुमची भूक शांत नाही, तिच्या बहिणीच्याही मागे छळ मांडता. रोज मुर्दे पडतातच निर्भयाचे. कुठल्या तरी आड रानात टपून बसलेलेच असतात कोपर्डी मधले लांडगे. किती किळस वाढव. त्या देहाचे लचके तोडताना, तिच्या देहाचे जे हाल हाल करताना त्या हरामखोरांना आपली आई बहीण आठवली नसेल? वर करून समरून तुम्ही नामा निराळे. तुझ्या वासनेची शिकार झालेली पोरगी मात्र मरतीये रोजच एक मरण. एकदा बलात्कार करून तुम्ही पारंगदा, तिच्यावर मात्र रोजच बलात्कार होत राहतो. लोकांच्या नजरेचा, किळसवाण्या प्रश्नांचा. तुझ्याच बाबतीत असं का घडलं? तुझीच चूक नाही कशावरून? तू कमी कपडे घालतेस, नटून थटून बाहेर जातेस, तूच नजरांना उत्तेजित करतेस. कोणाचंच काय तुला मुलांशी मैत्री करायची? सारे दोष जणू तिचेच. दे या प्रश्नांची उत्तरं. आणि देता येत नसतील तर गप्प रहा. सोस मुकाट्यानं. बलात्कार झाल्यावर मेलीस तर तुझ्या जातीचं राजकारण करू, आणि जगलीस तर जातीचं नाक कापलंस म्हणून तुला मारू. सोसायचं हे सगळं. हो का? तिचे हात काय फक्त तुमच्या समोर जोडण्यासाठी आहे? याच हातात ती शस्त्र उचलू शकते आणि आई भवानीची आण तुम्हाला सरेतोड उत्तरही देऊ शकते. या अशा पेलेल्या विषयांमध्ये नाही, या अशा वळलेल्या मुठीमध्ये आहे माझा शिवाजी राजा. सादर करीत होते देखावा शिवम